जय भीम नमोबुद्धाय। घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांना देण्यात येणाऱ्या सर्वच पायाभूत सोयी सुविधा व सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आज विजयस्तंभ पेरणे येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले। भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे सल्लागार व माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे व समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह पेरणे गावच्या सरपंच सौ उषाताई वाळके, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप डेरंगे व इतर मान्यवर बैठकीत सहभागी झाले होते। सध्या विजयस्तंभ पंचक्रोशीत कोणत्याही स्वरूपाचा तणाव नसून गावकरी विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्नशील आहेत। तसेच शासनाच्या वतीने सातत्याने बैठका होत असून अचूक नियोजन सुरू आहे। स्तंभाच्या कार्यक्रमासाठी कोरेगाव भीमाला येणाऱ्या सर्व अनुयायांचं आम्ही स्वागत करत आहोत आणि सर्वांनी यासाठी यावे। सर्व 1 जानेवारी येणाऱ्या सर्व भीम सैनिकांना ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत करते। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। या ठिकाणी भीमा कोरेगाव 1 जानेवारी 2025ला विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरिता लाखोंच्या संख्येने जवळजवळ 25 लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत। या भीम सैनिकांना या ठिकाणी गावाचे सरपंच, पेरणे गावाचे सरपंच सौ वाळकेताई, त्यांचे पती माजी सरपंच वाळकेजी आणि आपल्या भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच डेरंगे पाटील यांनी एक अतिशय चांगलं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की आपण या, आम्ही तुमच्या स्वागताकरता या ठिकाणी आहोत आणि तुमच्या सोयीकरता देखील आम्ही या ठिकाणी आहोत। एक चांगल्या प्रकारे त्यांनी एक संदेश दिलेला आहे, अतिथी देवो भव। म्हणजे या ठिकाणी कोणत्याही भीमसैनिकांनी मनामध्ये कसलीही किंतु किंवा प्रश्न ठेवून या ठिकाणी येऊ नये। अतिशय प्रांजळ मनाने येऊन या ठिकाणी अभिवादन करावं। इथले नागरिक, इथले ग्रामस्थ, इथले गावकरी, इथले शेतकरी आपल्या स्वागताकरता सज्ज आहे। फक्त त्यांचं शेतीचं आणि या ठिकाणी कोणतेही नुकसान होणार नाही। कळत न कळत आपल्याकडनं आपण ज्यावेळेस पाहुणे म्हणून येतो तर पाहुणचार घेत असताना जे पाहुणचार देतोय त्याचं कोणतेही नुकसान होणार नाही, ही भूमिका देखील सर्व भीम अनुयायांनी आपल्याला सर्वांना बजावायची आहे। मी पुण्याच्या माजी उपमहापौर म्हणून आणि आमच्या कृती समितीच्या वतीने जो कंटिन्युअस आमचा भीमा कोरेगाव शौर्य समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भीम सैनिकांची चांगली सोय व्हावी, त्यांना कसलाही त्रास होऊ नये आणि गावामधील ग्रामस्थांनाही त्रास होऊ नये ह्याच्याकरता आम्ही जे समन्वय करतोय त्या समितीमध्ये राहुल डंबाळेजी आणि आमची सर्व टीम आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत। मी दोन्ही पाटील आणि त्यांच्या ग्रामपंचायती सदस्य यांचे धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगलं नियोजन यावर्षी केलेलं आहे। 1 जानेवारी 2025ला आपण जरूर यावं असं आव्हान मी या ठिकाणी आपणा सर्वांना करतोय। जय भीम। भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचा कार्यक्रम आता काही दिवसांवर आलेला आहे। आपण पाहतोय पेरणे ज्या ठिकाणी विजयस्तंभ उभा करण्यात आलेला आहे आणि कोरेगाव भीमा ज्या ठिकाणी हा स्तंभ ज्या लढाईतनं उभा राहिलेला आहे, दोन्ही गावचे सरपंच आदरणीय ढेरंगे साहेब असतील किंवा आमच्या वाळकेताई असतील, हे आंबेडकरी अनुयायांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात म्हणून जवळपास 3 महिन्यांपासून प्रशासनाशी आमच्या समवेत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना जवळपास 20 ते 22 लाख अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी एक मोठी जबाबदारी ते सातत्याने पार पाडत आहेत। पुढील 2 वर्षांमध्ये 100 वर्ष बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणीला येणार आहेत, त्याची शताब्दी आपण साजरी करणार आहोत। त्या पार्श्वभूमीवर पुढील 3 वर्षाचं मोठं नियोजन हे दोनही लोक आमच्या समन्वय समितीच्या समवेत करत आहेत। डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब असतील किंवा शहरातील अन्य कार्यकर्ते असतील, हे देखील यामध्ये हिरिरीनं सहभाग घेत आहेत। पुढील वर्षी आपल्याला या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसतील। त्या संदर्भामध्ये भूसंपादन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्यांची कामं सुरू झालेली आहेत। या वर्षीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 8 वेगवेगळ्या बैठका घेतलेल्या आहेत। पोलीस आयुक्त 2 वेळा आलेत। यावर्षी पहिल्यांदाच विभागीय आयुक्त सुद्धा या ठिकाणी येऊन बैठक घेऊन गेलेले आहेत। परभणी या ठिकाणी जो काय एक अत्यंत अप्रिय अशी घटना घडलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यात तणाव आहे असं वातावरण सगळीकडे जाणवत आहे। परंतु या ठिकाणचा नूर, या ठिकाणचा मूड हा पूर्णपणे वेगळा आहे। या ठिकाणचे दोनही सरपंच
प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत। आंबेडकरी समुदायाच्या स्वागतासाठी कोणत्याही अफवा तयार होणार नाहीत या दृष्टिकोनातून सुद्धा ते प्रयत्न करतायत। आणि आज या ठिकाणी आमची संयुक्त बैठक विजयस्तंभावर पार पडलेली आहे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। प्रशासनाकडून त्याचा पाठपुरावा केला जाईल। आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता या ठिकाणी उत्सवात सहभागी व्हावं एवढं आव्हान या ठिकाणी आम्ही करतो। जय भीम। 1 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने जयस्तंभाला भीमसैनिक मोठ्या संख्येने राज्यातून व देशातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात। नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या सर्व भीमसैनिकांचं ग्रामपंचायत पेरणे तसेच ग्रामपंचायत कोरेगाव भीमा यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे। येणाऱ्या भीमसैनिकांना आमची जाहीर आवाहन आणि विनंती असेल की सामाजिक सालोखा राखण्याच्या दृष्टीने व राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्य राहण्याच्या दृष्टीने शाहू फुले आंबेडकरांचे विचार जपण्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शांततेच्या मार्गाने या स्तंभाच्या वंदनासाठी यायचं आहे आणि शांततेच्या मार्गानं परत आपापल्या घरी या ठिकाणी जायचं आहे। हाच संदेश घेऊन आपल्याला आपल्या राज्यामध्ये देशामध्ये या स्तंभाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थ म्हणून देत आहोत। मी साईनाथ रामराव वाळके पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामपंचायत पेरणेच्या सरपंच सौ उषाताई दशरथ वाळके, ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुजित वाळके पाटील, त्याचप्रमाणे कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप शेठ ढेरंगे व त्यांचे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आजच्या या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी पुनश्च एकदा शेतकऱ्यांच्या वतीने एक आमची मागणी शासनाला राहणार आहे की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्रास होऊ नये आणि येणाऱ्या भीमसैनिकांनाही विनंती असेल की आपणही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी यावं, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही व जर शासनाकडे काही तरतूद असेल तर ती शेतकऱ्यांच्या ज्या आजूबाजूला नुकसान होत आहे ती तरतूद अधिकृत पद्धतीने शेतकऱ्यांना दिल्यास, ज्या पद्धतीने आपण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करतो त्यामध्ये जर शेतकऱ्यांचा अंतर्भाव जर घेतला, गेली अनेक वर्षापासून या परिसरातील शेतकरी उत्स्फूर्तपणे येणाऱ्या भीमसैनिकांचं स्वागत आणि मदत आदरातिथ्य करीत असतात। अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलं जातं की अतिथी देवो भव, तर त्याच म्हणीप्रमाणे आपण सुद्धा येणाऱ्या आतिथ्य सर्वांचं राखायचं आहे आणि छत्रपतींच्या मनाप्रमाणे की शेतकऱ्याच्या भाजी त्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला यापुढील काळामध्ये काम करायचं आहे। इथलच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत शासन सजग आहे। शासन निश्चितपणे चांगली कामं करतंय, यापुढील काळातही चांगली कामं होतील अशी आशा बाळगतो आणि या परिसराचा विकास, या परिसराचा नव्हे तर संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या हा जो 10 किलोमीटरचा परिसर आहे या संपूर्ण परिसराला या भाविकांचा येणाऱ्या भीमसैनिकांच्या येण्या जाण्यामुळं निश्चितपणे इथलच्या वातावरणामध्ये फायदा होईल आणि या ठिकाणचं राहणीमान, या ठिकाणचं व्यावसायिकता वाढलेली असेल असं आजच्या या निमित्तानं मी सांगू इच्छितो। जामनेर शहरात सर्व जामनेर तालुका आंबेडकरी संघटनेतर्फे परभणी घटनेचा निषेध करीत जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सोमनाथ सूर्यवंशी घटनेचे निषेध निवेदन दिले। परभणी येथे 10 डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता। त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय, परभणी पोलिसांचा, परभणी पोलिसांचा, भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा। त्या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना केल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या 50 जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता। ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरताच आंबेडकरी अनुयायांतर्फे ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहे। आज भारतीय संविधानाला छेडल्या जातं। आज आमचा एक भीमसैनिक सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांचा मृत्यू होतो आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करण्यासाठी जातो की आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला छेडल्या नाही गेलं पाहिजे
याच्यासाठी आम्ही सर्व भीमसैनिक त्या ठिकाणी जातो आणि त्याच भीमसैनिकाचा त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आम्ही एकदम साध्या पद्धतीने जातो, म्हणून पोलीस प्रशासन त्याचा फायदा घेतो। मग आता आम्ही आमच्या समाजाच्या संपूर्ण समाजाच्या बांधवांना माझी विनंती आहे की आपण देखील कुठल्याही पद्धतीला कुठल्याही ठिकाणी जर कधी असा अन्याय अत्याचार घडत असेल तर आपण देखील भीमसैनिकांनी हत्यारासहित जायचं, कारण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून अन्यायाचा प्रतिकार करण्याची सहनशक्ती आपल्याला दिलेली आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अन्यायी आहोत। आपण हत्यार घेऊन जायचं, मग समोर पोलीस असेल का कोणी मायचा लाल असेल त्याला घाबरण्याचं काहीच संबंध नाही आहे, तो कोणीही असेल। आपण शांततेच्या मार्गाने जायचं नाही, आपण देखील हुशार व्हा, कारण आपण भीमा कोरेगावच्या वंशजांनी आपल्या 500 महारांनी 28,000 पेशवे त्या वेळेला मुक्त करून दाखवले। अरे आपण तर आता 14 कोटीच्या संख्येत आहेत, पण आपण का घाबरता? आपण देखील असंच वागायचं। आणि ह्या पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे, जर कधी आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर ह्या जामनेर तालुक्यामध्ये मोठ्यात मोठं आंदोलन करू आणि पोलीस स्टेशनला आम्ही आवाहन करतो की कदापि कुठेही अन्याय झाला असेल तर पोलीस प्रशासनाने एकदम शांततेच्या मार्गाने सहकार्य करावं। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतिमेची जी विटंबना झाली त्याच्या विरोधात 11 डिसेंबरला परभणीमध्ये जो मोर्चा काढण्यात आला, शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला आहे आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाल्यानंतर जो तिथला PI आहे त्या PIने 12 तारखेला आपल्या समाजातील सुशिक्षित जे तरुण आहे त्या सुशिक्षित तरुणांच्या डिग्र्या घेतलेल्या तरुणांच्या त्यांचं पुढचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी जो आदेश दिला त्यांना कोमिंग ऑपरेशन केलं आहे। त्या PIने कोमिंग ऑपरेशन केल्यानंतर तिथला आपला एक सूर्यवंशी बंधू त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना कोठडीत त्यांना मारहाण करून त्यांचं जे मर्डर केलं आहे त्या मर्डर मागे तो तिथला PI गुन्हे शाखेचा PI याने असेच एक मर्डर नांदेड येथे आपले अक्षय भालेराव हे यांचंसुद्धा मर्डर केलेलं होतं आणि ते मेल्यानंतर त्यांच्यावरती तिथल्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा कोमिंग ऑपरेशन करून सुशिक्षित पोरावरती आया बहिणीवरती गुन्हे दाखल करून त्यांना मारहाण करण्यात आलं होतं। त्याच प्रकारचा त्यांनी परभणी येथे सुद्धा आपल्या 50 लोकांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 150-200 महिला पुरुषावरती आणि विशेष करून आपल्या सुशिक्षित तरुणावरती की जे आज नोकरीला लागू शकतील, जे शासनामध्ये शासन दरबारी काम करू शकतील अशा सुशिक्षित तरुणांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून या हरामखोर PIने त्यांना कोमिंग करून तिथं आपला एक माणूस सूर्यवंशी यांचं मर्डर करून त्याने त्या हरामखोरावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्याला निलंबित करण्यात यावे। मित्रांनो, आपण बघतोय आत्ताच नेटकेच आपलं विधानसभा झाली, त्यामध्ये सर्वांनी संविधानाच्या प्रत्यय उदो केला, संविधानाचा उदो केला, परंतु विधानसभा संपल्यानंतर मंत्रिमंडळाची शपथ घेण्याच्या अगोदरच त्या प्रतिमेची विटंबना होते। आमचं महाराष्ट्र सरकार तिथं काहीच करू शकत नाही। विशेष म्हणजे ज्या गृह खातं ज्याच्याकडे ते एक जातीवादी हे लक्षात ठेवायचं, कारण की असंच जातीवाद्यांनी 2018मध्ये 1 जानेवारी 2018मध्ये जे दंगल घडवून आणली त्यावेळेस सुद्धा गृह खातं यांच्याकडेच होतं, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। हे मोठ्या प्रमाणाचं राजकारण आहे। दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या बाजूला संविधानाची प्रतिकृती आहे। त्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथी फिरवणे, एका समाजकंटकाने त्या प्रतिकृतीचा विटंबना केली, त्याची नासधूस केली। त्या संदर्भात आपल्या परभणीतील स्थानिक भीमसैनिकांनी त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं। परंतु 11 तारखेला याच घटनेच्या निषेधार्थ परभणीतील स्थानिक महिला आणि पुरुषांनी भीमसैनिकांनी
एक मोर्चाचं आयोजन केलं आणि स्थानिक सगळ्यांनी ते परभणी बंदचं आवाहन केलं, परंतु त्या ठिकाणी शांततामय पूर्ण रॅली झाली। परंतु 12 तारखेला पोलिसांनी एक कट रचला, परभणी स्थानिक पोलिसांनी कट रचून त्या ठिकाणी 12 तारखेला भीमसैनिकांच्या घरात जाऊन परभणीमध्ये जाऊन घरामधून कोम्बिंग ऑपरेशन करून प्रत्येकाला उचलून आणून पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं आणि त्या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। परंतु एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी, या सोमनाथ सूर्यवंशी हा एक उच्च शिक्षित भीमसैनिक होता, वडार समाजाचा वास्तविक, परंतु आंबेडकरवादी होता, उच्च शिक्षित होता, तो लॉची शिक्षण करत होता। त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्ती राग आणून त्याच्यावरती पोलिसांनी एवढी कायदेशीर त्याला कारवाई न करता त्याला मारहाण केली आणि एवढी मारहाण केली की त्याचा त्या मारहाणीमध्ये जीव गेला। आमचं या प्रशासनाला आव्हान आहे की ज्या अधिकारी त्याच्या हत्येमध्ये सहभागी असतील, तो तिथला PI असेल, SP असेल, DSP असेल, पोलीस कर्मचारी सर्वांवरती कायदेशीर कारवाई करून त्यांची चौकशी झाली पाहिजे। अंबरनाथ शहरात परभणी येथे घडलेल्या संविधान प्रतिमेची विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू याबद्दल सर्वपक्षीय तसेच सर्व संघटना मिळून निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने तरुण तसेच महिला उपस्थित होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली। नगरपालिका ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी आपली भूमिका लॉर्ड बुद्धा टीव्हीवर मांडली। बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब संविधानाची विटंबना करण्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज संविधान रक्षक समिती अंबरनाथच्या वतीने परभणी येथे जो संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि या विटंबनेमध्ये ज्या धर्मांध जातीवादी माथे फिरू बोलतात, तो माथे फिरू नसून तो धर्मांध व्यक्ती आहे आणि त्यांनी जी विटंबना केली आणि त्याच्यानंतर जो परभणीमध्ये प्रकार घडला, जो उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाला शमवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी अतिशय शांतपणे करायला पाहिजे होतं, पण त्यांनी 2-3 दिवस घालवले आणि त्यामुळे हा उद्रेक उफाळून निघाला आणि त्याच्यामधून जो काही तोडफोड झाली त्या तोडफोडमुळे ज्या कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज पोलिसांनी केला आणि घरामध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन केलं, अक्षरशः कामधंदा करणारे शेतकरी लोकांना सुद्धा त्यांनी केलं आणि 140 लोकांवर गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्हे दाखल करत असताना जो मारहाण पोलीस कोठडीत झाला शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा, तो हा पोलिसांकडून करण्यात आलेला खून आहे आणि तो पोलीस अधिकारी कर्मचारी जे त्याला जबाबदार आहेत यांच्यावर तुर्तास त्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर सदोष मनोवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबरनाथचे संविधानप्रेमी करतायत। आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अंबरनाथ नगर परिषद तर तहसीलदार यांच्याकडे एक निषेध मोर्चा घेऊन आलो आणि या मोर्चामध्ये अक्षरशः तरुण मंडळीने महिलांनी पुढाकार घेऊन हे जे काम केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं काम आहे आणि आमची जी मागणी आहे की माजी न्यायाधीशांकडून याची चौकशी झाली पाहिजे आणि याला संबंधित असणाऱ्या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना निलंबित केली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथे आलो आणि आजचा हा मोर्चा यशस्वी झाला। आपण सर्वजण आलात, आपलं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। सर्वप्रथम सर्वांना जय भीम। आजचं जे आंदोलन झालेलं आहे हे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने कुठल्याही पक्षाच्या किंवा संघटनेच्या बॅनरखाली न होता समस्त अंबरनाथमधील आंबेडकरी समाज यांच्या वतीने आयोजित केलं होतं। त्याचं कारण आहे की अंबरनाथ हे शहर पूर्वीपासून आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। कुठेतरी आम्हाला खंत होती की काही लोक या परभणीच्या प्रकरणाबद्दल कुणीतरी निषेध आंदोलन मोर्चा काढतील म्हणून,
तसं न झाल्यामुळे आमचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गांगोटे असतील, ॲडव्होकेट स्वप्नील जाधव असतील, रोहित भाऊ बनसोडे असतील, देवदत्त सरवदे असतील, तसेच आमचे दीपक सोनवणे असतील, अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अहोरात्र 2-3 दिवसापासून कष्ट केल्यामुळं सगळ्या नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं, एक आग्रहाचं आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या निषेध नोंदवू आपण, आणि त्या प्रकारे निषेध नोंदवलाय. आमचं एवढीच मागणी आहे की सोमनाथ सूर्यवंशी जे आपले आंबेडकरी समाजाचे एक युवक होते, जे कायद्याचं शिक्षण घेणार होते, त्यांच्यावर आरोप काय लावला होता, ते दगडफेकीचा. कायद्याचं शिक्षण घेणारा आंबेडकरवादी तरुण हातात दगड घेत नाही, हा इतिहास आहे. तरी सुद्धा त्या व्यक्तीला दगडाचा आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यांचा पार्श्वभाग अक्षरशः काळा निळा झालेला आहे. एवढं मारहाण केली आणि त्यांचा मृत्यू हा न्यूजला दाखवण्यात आला की आंबेडकरी चळवळीचा एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. त्याचं कारण सांगितलं होतं की अंदाजे हृदयविकाराच्या धक्क्याने होऊ शकतोय. पण जेव्हा आपल्या समाजाच्या लोकांनी हे प्रकरण इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे म्हणून लावून धरलं, त्याच्यामुळं खरी परिस्थिती बाहेर आली आणि त्या कार्यकर्त्याचा जबर मारहाणीमुळे मृत्यू झालाय हे स्पष्ट झालं. त्याचबरोबर परभणीमध्ये कोम्बिंगच्या नावाखाली बरेचसे आपल्या समाज बांधवांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी पूर्णपणे न करता त्यांना अटक केलेली आहे. त्यांच्यावरचे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे. तसेच ज्या महिला आहेत, महिलामध्ये एक वच्छलाबाई नावाच्या एक महिला आहेत, मिडम वयाच्या आहेत, त्यांना अक्षरशः घाणेरड्या शिव्या देऊन त्यांना मारहाण झालेले आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत. ज्या कोणी अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केलेले त्यांचंही निलंबन झालं पाहिजे. संविधानाची मोडतोड करून त्याचा जो अपमान केला आहे त्या विरोधात व जो आपला भीम अनुयायी जो आंबेडकरी समाज आहे तो रस्त्यावर उतरला आणि त्याच्यानंतर जो काही प्रकार झाला, काही आंदोलनं झाली, त्याच्यानंतर प्रभाती टाकण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांचा जो मृत्यू झालेला आहे, तर त्या मृत्यूची यासाठी चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची भीमज्योत मित्र मंडळ तर्फे व तसेच प्रकाशनगर रहिवासी संघ यांच्यातर्फे आमची मागणी आहे. आणि तसंच जे पण आमच्या आया बहिणांवरती अन्याय अत्याचार केलेला आहे त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि संविधान हा एका कोणत्या जातीपुरते नाहीये, हा बहुजन समाजासाठी आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरला पाहिजे आणि आपलं संविधान कसं अबाधित राहील याचीच प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहावर मोर्चा काढलाय. संविधान चौकातून हा मोर्चा काढण्यात आलाय. विधिमंडळ सभागृहाच्या मुख्यद्वारातून विधान भवनाकडे प्रवेश करताना बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस व महाविकास आघाडीचे आमदार सभागृहाच्या पायऱ्याजवळ पोहोचले व येथे जोरदार घोषणाबाजी केली.
बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर। देशाच्या संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं ज्या देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तुम्ही आंबेडकर आंबेडकर काय करता, जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं जे नाव घेता त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल। मला या ठिकाणी अमित शहाजींना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही वारंवार मोदींचं नाव घेता, मग तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळाला काय त्या ठिकाणी? बाबासाहेब आंबेडकर हे कधी ईश्वराला किंवा देवाला मानत नव्हते, ते माणुसकीला मानत होते आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला माणुसकी दिलेली आहे, या देशाला समानतेचा, बंधुभावाचा, स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे। ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे। हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमानाविरुद्ध आम्ही सातत्यानं या देशामध्ये दाद मागणार आहोत। जय भीम। आपण सर्वांनी पाहिलं असेल, गेले 2 दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून, केंद्रीय गृहमंत्री संसद भवनात जे बोलले की आंबेडकर आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे। खरं तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे, खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे, या देशाच्या संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे, त्यांचं जीवन जे होतं, त्यांचा जो खडतर प्रवास होता तो आपल्या सर्वांना माहितीच आहे। पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना, तुम्हाला आम्हाला, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क काय आहे तो सांगितलं, त्यांचे अधिकार काय आहेत तो सांगितलं। जे आवाज दबलेले होते, जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते, या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते, शक्तीस्थळापर्यंत पोहोचत नव्हते, ते आवाज एका सत्ता केंद्रात असेल, राज्यांमध्ये असेल, जी सत्ता असते त्या स्थळी पोहोचल आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला। आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातो। मला एवढंच माहिती पाहिजे की जे बोलले, ती 12 सेकंदाची जी क्लिप आहे, ते बोलले की नाही बोलले, बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही, मागून कोणीतरी आवाज काढायला सांगायला पाहिजे, कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे। आणि ही चीड, हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही, फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही, हा राग या महाराष्ट्राच्या, या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे। मी आज सरळ सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे, जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे, असं नितीश कुमारजींना वाटत नाही का? असं चंद्रबाबूजींना वाटत नाही का? असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का? असं या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्र पक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी, देशप्रेमी आमदार आहेत, त्यांना वाटत नाही का? जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्या सोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे। आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे, संविधानाबद्दल असेल, आपल्या न्याय हक्काबद्दल असेल, या देशाबद्दल असेल, ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं, भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे। विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला, भारतीय जनता पक्षाने केलाय। खरं तर या देशातील करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहित नव्हतं, ज्यांना माणुसकी माहित नव्हती, ज्यांना मानवता माहिती नव्हती, त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। कोणी देवळातला देव शोधलाय, पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधलाय। हे महान असे हे महामानव, या महामानवाचा अपमान, ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता त्यांना प्रकाश देण्याचं काम केलं, ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं, अशा महामानवाचा अपमान कधी सहन करू शकणार नाही, कोणी सहन करू शकणार नाही।
म्हणून आज आम्ही निषेध करून जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले पुढून कोणी बोलले, परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन दलित ओबीसी बहुजन असंख्य करोडो लोकांचा अपमान आहे. तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही, म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रद्रोही अमित शहाचा तीव्र निषेध करून जोडे मारो आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात करण्यात आले. संपूर्ण आंबेडकरी पक्ष संघटना आंबेडकरी चळवळीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत अमित शहाच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद करायचं काय खाली मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराज अल्लाह 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 अमित शाह अल्लाह विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी हिंदून 6-7 वेळेस नाव घेऊन या देशातील तमाम आंबेडकरवाद्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या भावना दुखवण्यासाठी अमित शहा नावाचा जो गृहमंत्री आहे, जो यापूर्वी हद्दपार राहिलेला आहे, गोधन हत्याकांडचा आरोपी राहिलेला आहे, त्याला संपूर्ण देशामध्ये नरभक्षी म्हणून ओळखतात असा जो गृहमंत्री आहे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. अमित शहा याला जाणीवपूर्वक RSS आणि BJPने गृह विभाग देऊन आणि त्याला 85% या देशातल्या बहुजनांची चळवळ दडपण्यासाठी, बहुजनांच्या भावना दुखावण्यासाठी त्याला RSS आणि BJPने पुढे केलेलं आहे. आम्ही अमित शहाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आंबेडकर चळवळीच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की यापुढे अमित शहाच्या विरुद्ध आमचं आंदोलन सातत्याने चालू राहणार आहे. माणसाला मानवतेचा संदेश देणारे, माणसाला जे रंजरे गांजले आहेत त्या लोकांना जगण्याची आशा देणारे, स्वाभिमानानं जीवन जगून सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक नरभक्षक, एक गुंड प्रवृत्तीचा जो गुजरात सरकारने तडीपार केलेला आणि त्याच्यावर एक 302 सारख्या 301 सारखी कलम त्याच्यावर असणारा हा गुंड माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये बोलताना, कारण संसदेमध्ये जेव्हा भाषण सुरू झालं होतं, लोकांचं चर्चासत्र सुरू झालं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव बऱ्याचदा कानावर पडल्यामुळं त्याचा इगो निर्माण झाला आणि त्याचं राष्ट्रीय संघाचं जे काही शिकवण आहे, जे काही रंजने गांजले त्यांना दाबण्याचं ते शिकवण त्याची जागू झाली आणि त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल अपशब्द वापरून आम्हा सर्व भारतातील 85% लोकांना, ज्यामध्ये बहुसंख्याक बहुजन, मागासवर्गीय, मुस्लिम, ज्या तक्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे न्याय मिळवून दिलेला आहे अशा सर्व घटकांचा त्यांनी आज अपमान केलेला आहे. म्हणून हा समाज आम्ही त्याच्या तोंडावर मुद्दार होतो, परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही आंदोलन चालू केलं आणि त्याचं पावित्र्य आम्ही भंग करू इच्छित नाही. म्हणून गुलमंडीवर
गुलमंडीवर अमित शहाच्या तोंडावर मूत्र विसर्जित करण्याचं आंदोलन आम्ही करणार आहोत। संसदेमध्ये गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण देशभरात संतप्त टीकेची झोड उठली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। अमित शहा कोण, पायतान मारा 2 या तडीपार अमित शहाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या। शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। आज वंचित बहुजन जनरल कामगार युनियन कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे अमित शहा यांची हकालपट्टी करण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। त्याचे कारण म्हणजे हे जे महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये जे भाजपचं सरकार आलेलं आहे त्या विरोधात ईव्हीएम मशीन यांनी हॅक करून यांनी निवडून आलेले आहेत। ईव्हीएम विषयी संपूर्ण देशामध्ये वातावरण पूर्ण चिघळलेलं आहे। ते वातावरणाला बगल देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवातीला दंगलीचं कारस्थान करून तिथं संविधानाची विटंबना करून तिथं दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। त्याचा अनुषय त्याचाच पुढं प्रत्यय घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्यावर अपशब्द बोललेले आहेत। कारण यांना ईव्हीएम विषयी यामध्ये फारकत घेण्यासाठी महाराष्ट्र व देशामध्ये दंगली घडवण्याचं कारस्थान आहे का या मला त्या शंका वाटायला लागले। तरी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना विनंती करतो की या तडीपार असलेल्या अमित शहा यांची गृहमंत्री या पदावरून लवकरात लवकर हकालपट्टी करावी, अन्यथा संपूर्ण भारतभर व महाराष्ट्रभर जन आंदोलन उभारून तीव्र आंदोलन करण्यात येईल। त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा फरक निर्माण झाल्यास संबंधित गृहमंत्री व देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब जबाबदार राहतील असे मी जाहीर करतो। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणी येथील संविधानाची प्रतिकृती मोडतोड करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा नोंद करून निलंबित करावे। परभणी घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशा मागण्यांसाठी आज कोल्हापुरात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। भारत मुक्ती मोर्चाचा जय असो। परभणी पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। परभणी पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। देवेंद्र फडणवीसचा धिक्कार असो, धिक्कार असो। देवेंद्र फडणवीसचा धिक्कार असो, धिक्कार असो। भाजप सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। आज भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी धरणा प्रदर्शन पार पडत आहे। त्याचाच भाग म्हणून कोल्हापूरमध्ये सुद्धा आज धरणा प्रदर्शन होत आहे। परभणी येथे ईव्हीएम मशीनचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी भाजप सरकारनं जी दंगल घडवून आणली, एका माथेफिरूला असं भाजप सरकार म्हणतं, ॲक्च्युली तो माथेफिरू नव्हता, तर जाणून बुजून संविधानाची प्रतिकृती नष्ट केली आणि तिथं दंगल व्हावी या हेतूनं भाजप सरकारने प्रयत्न केले। तर त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा धरणा प्रदर्शन घेत आहोत। भारत मुक्ती मोर्चाच्या या धरणा प्रदर्शनाच्या माध्यमातून अशा मागण्या आहेत
सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट, त्याच्यावरती पोलिसांनी पोलीस कस्टडीमध्ये जी मारहाण केली त्या पोलिसांच्यावरती गुन्हे नोंदवून त्यांना कायमचं निलंबित करण्यात यावं. त्याचबरोबर परभणीमध्ये दंगल करण्यासाठी भाजप सरकारनं पुढाकार घेतला, तर ह्याची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, ही आमची मागणी भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या दंगली जर भाजप सरकार करणार असेल तर भारत मुक्ती मोर्चा पूर्ण भारतामध्ये तीव्र असं आंदोलन निर्माण करून भाजप सरकारचा जो डाव आहे EVMचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ते दंगली घडवू शकतात, तर तो डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. जय भीम, जय मूल्यवासी, नमो बुद्धाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अशोभनीय व अपमानजनक भाषा वापरली असून त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे. तसेच परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या भीमयोद्ध्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असून या प्रकरणी CBI मार्फत चौकशी करण्यात येऊन सोमनाथच्या परिवारास 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी. या आशयाचे निवेदन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती, राज्याचे राज्यपाल यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद. आज आम्ही भारताच्या राष्ट्रपतीला नांदेडच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की या देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहामध्ये, संसदेमध्ये या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 दिवसापूर्वी जे विधान केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. ते असे म्हणाले की उठता बसता तुम्ही आंबेडकर 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 म्हणता, याच्यामुळं काय होणार आहे, याच्यातून काही साध्य होणार नाही. आंबेडकराचं नामजप केल्याने काही मिळणार नाही. यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता. तर ही जी भाषा आहे, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची देवाची तुलना करणं आणि बाबासाहेबाचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्या, हा जो मनुवादी विचाराचा विकृत असा संदेश देशाच्या गृहमंत्र्यांनी देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहातून दिलेला आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि भारताच्या राष्ट्रपतीकडे आम्ही मागणी करत आहोत की अशा जातीयवादी, धर्मांध, विकृत मानसिकतेच्या जो संविधानाच्या विरोधामध्ये आहे, जो बाबासाहेबाच्या विरोधामध्ये आहे, त्यांच्या पोटामध्ये जे आहे ते ओठामध्ये येऊ लागलेलं आहे. म्हणून अशा लोकांना देशाच्या कोणत्याही सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही, ती मात्र ते सत्तेवर राहू शकत नाहीत. म्हणून माननीय राष्ट्रपती महोदयांनी त्यांना ताबडतोब बरखास्त करावं अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. तसेच परभणी या ठिकाणी पोलिसांनी जो अमानुष अत्याचार केलेला आहे, कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, त्यामध्ये आमच्या एका युवकाचा बळी गेलेला आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेलेला आहे. तर जो अत्याचार पोलिसांनी केलेला आहे त्या कोणत्याही पोलिसावर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यांची दखलसुद्धा घेतलेली नाही. जे काही कृत्य झालेलं आहे ते माथेफिरून केलेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. त्यामुळं याकडे लक्ष देऊ नका असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे ते कृत्य माथेफिरून केलं नाही, तर RSSच्या व्यक्तीनं जाणून बुजून दंगल घडवण्यासाठी म्हणून ते कृत्य केलेलं आहे. म्हणून याची सखोल CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यांना निलंबित केलं पाहिजे, नोकरीतून बरखास्त केलं पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना किमान 1 कोटी रुपयाची त्या ठिकाणी आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी सुद्धा आम्ही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे. निवेदनाच्या प्रती माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांनासुद्धा पाठविलेले आहेत. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना व त्यानंतर झालेल्या घटनेची न्यायिक आयोगामार्फत चौकशी करण्यात यावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करावी. देशाचे गृहमंत्री यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध असून अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. या आशयाचे निवेदन अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले.
मी सतीश कावडे, संस्थापक अध्यक्ष अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य। आज आम्ही या संघटनेच्या मार्फत आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं परभणी येथे जे निंदनीय घटना घडलेली आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो पोलिसाच्या अमानुष मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे, या मृत्यूला कारणीभूत ठरलेले जे मारहाण करणारे जे पोलीस अधिकारी आहेत, या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय फौजदारी कठोर कारवाई करावी अशा प्रकारची विनंती जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं जे आंबेडकर अनुयायांना लक्ष्य करीत पोलीस कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली शेकडो आंबेडकर अनुयायांना जे खोट्या केसेस दाखल करून गुन्हे दाखल करून न्यायालयीन कोठडीत डांबलेला आहे, त्याही ठिकाणी अनेक जणांना मारहाण झालेली आहे। परंतु 25 वर्षाचा हा एक युवक, कायद्याचं शिक्षण घेणारा युवक, हा शरीरानं दष्टपुष्ट होता। त्याला अधिक लक्ष करून त्याला जास्तीच्या मार झाल्यामुळे त्याच्या शरीरातील रक्त गोठून त्याला शॉकिंगमध्ये गेला आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दुर्दैवी मृत्यू झालेला नसून सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा, या युवकांचा, कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या आमच्या विद्यार्थ्याचा पोलीस यंत्रणेने बळी घेतलेला आहे। या घटनेचा आम्ही सर्व स्तरातून अतिशय तीव्र स्वरूपामध्ये निषेध नोंदवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले जे अधिकारी आहेत, जे प्रशासन आहे, जे बेजबाबदार पद्धतीनं जे कारवाई केलेली आहे, हाताळलेलं आहे, कायदा सुव्यवस्था हाताळलेला आहे, त्यांना दोषी पकडून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक आयोगामार्फत चौकशी करावी अशी आग्रही मागणी आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली, येथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।